नमस्कार मंडळी. आज आम्ही रायरेश्वर किल्ले ट्रेकला गेलेलो. तर आम्ही दुपारी 12 वाजता माझं गाव वाई इथून स्कूटीने प्रवास चालू केला. वाईवरून रायरेश्वर पठार हे 58 किलोमीटर आहे. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर 227 किलोमीटर आणि पुणेवरून 90 किलोमीटर आहे. प्रवासात संपूर्ण रस्त्यावर पावसामुळे धुकंच होतं. त्यातून वाट काढत व आजूबाजूच्या सुंदर नजाऱ्यांचा आनंद घेत डोंगर वाटेतून प्रवास करत आम्ही किल्ले रायरेश्वर येथे पोहोचलो. रायरेश्वर हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. येथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हे मंदिर भगवान शिवांना समर्पित असून ते सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेलं सुंदर पठार आहे. पठाराच्या समोर केंजळगड आहे व गडावरील उंच टेकडीवर उभे राहिल्यास राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, पांडवगड हे गड नजरेस पडतात. या गडावर 7 रंगांची माती आढळून येते. हा गड समुद्रसपाटीपासून सुमारे 4390 फूट इतका उंच आहे. तर पठाराची लांबी सुमारे 12 किलोमीटर व रुंदी 1.5 किलोमीटर एवढी आहे. या पठारावर रंगीबिरंगी फुले तसेच फुलपाखरे मन मोहून टाकतात. येथे कॅम्पिंगची, राहण्याची, खाण्याची उत्तम सोय आहे. तसेच पूर्ण रायरेश्वर किल्ला फिरताना इथे सगळीकडे धुकंच पसरलेले होते व सोबतीला पाऊससुद्धा होताच. त्यामुळे ट्रेक करताना आम्हाला खूप छान वाटलं. येथे एक सुंदर तलाव देखील आहे. तसेच किल्ल्याचा परिसर संपूर्ण स्वच्छ आहे व किल्ला चढायला फार अवघडही नाही. येथे काही दगडी पायऱ्या आहेत. काही भाग मातीचा आहे तर काही भागात त्यांनी लोखंडी रेलिंगसुद्धा लावलेले आहेत. या कड्यावर ट्रेक करत असताना आम्ही रायरेश्वर मंदिराजवळ जसे पोहोचत होतो तसे मनातली उत्सुकता खूप वाढत होती. हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून मराठी स्वाभिमानाचे आणि स्वातंत्र्याच्या पवित्र ध्येयाचे एक प्रतीक आहे. मंदिरात महाराजांचे व त्यांच्या मावळ्यांचे शपथ घेतानाचे चित्र आहे. तसेच मंदिराच्या बाहेर छत्रपतींचा पुतळा आहे. मंदिराजवळील आसपासचा परिसर बघून आम्ही पठार उतरण्यास सुरुवात केली. दुपारी 3 वाजता आम्ही परतीचा प्रवास चालू केला व आम्ही आमच्या गावी येऊन पोचलो. तर अशा या ऐतिहासिक स्थळाला तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या.